नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 6वीच्या इंग्रजी पुस्तकातील 1.5 वन थिंग दॅट आय वंडर ही कविता शिकणार आहोत. संपूर्ण कविता इंग्रजीमध्ये आहे. आपण त्याचे मराठी भाषांतर करून पाहूया. तुम्हा सर्वांना ही कविता समजण्यास सोपी जाईल व ज्यांना इंग्रजी अवघड जाते त्यांनाही हे अगदी सोप्या पद्धतीने समजेल. तर चला तर मग पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर. इथे वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे. मला नेहमी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते असे कवी म्हणते. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय द वर्ल्ड इज राऊंड. राऊंड मीन्स गोल. अँड वाय द ट्रीज ग्रो. ग्रो म्हणजे वाढणे. टोवर्ड्स दिशेने. द स्काय इन्स्टेड ऑफ अपसाइड डाऊन. इथे वंडर म्हणजे आश्चर्य वाटणे. मला नेहमी एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. इज वाय द वर्ल्ड इज राऊंड. हे जग गोल का आहे? आपली पृथ्वी त्रिकोणी किंवा चौकोनी का नाही? अँड वाय ट्रीज ग्रो टोवर्ड्स द स्काय. आणि झाडे आकाशाच्या दिशेनेच का वाढतात? इन्स्टेड ऑफ अपसाइड डाऊन. ती खालच्या दिशेने का वाढत नाही? आता इथे मुलांना पहा. आता हे तुम्हाला प्रश्न पडणे साहजिकच आहे की पृथ्वी गोलच का आहे, ते त्रिकोणी चौकोनी का नाही, किंवा झाडे वरच्या दिशेनेच वाढतात. तुम्हाला ही गोष्ट आठवत असतील, आपण जेव्हा लहानपणी रेल्वेतून प्रवास करायचो किंवा ट्रेनमधून प्रवास करायचो, तर तेव्हा झाडे पळताना दिसायची. तर आपल्याला प्रश्न पडायचा की ही झाडे पळतायत का? पण ॲक्च्युली ती पळत नसायची, ते तिथेच असायची. पण आपली ट्रेन पळते त्यामुळे ती आपल्याला त्याच दिशेने पळते असं वाटायचं. असेच काहीतरी प्रश्न इथे कवीला पडत आहेत. पुढे पहा. वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी. One thing that I wonder is how it came to be. That cats are quick to sit in laps. Laps means मांडी. While whales sleep in the sea. आता इथे मांजर माणसाच्या मांडीवर येऊन लगेच बसते. आता इथे लॅप्स म्हणजे मांडी, क्विक म्हणजे पटकन, लगेच. पुढे व्हाईल व्हेल स्लीप इन सी. तर व्हेल मासा काय करतो? समुद्रात झोपतो. तर मुलांनो, इथे कवी सांगण्याचा प्रयत्न करत आहे की प्रत्येक प्राण्याची किंवा पक्ष्यांची राहण्याची जगण्याची पद्धत वेगळी आहे आणि हीच निसर्गाची गंमत आहे. तर पुढील स्टांजामध्ये आपण पाहूया कवी काय अजून म्हणत आहे. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय द स्काय इज ब्ल्यू. वाय द स्पायडर ऑल हॅव 8 legs अँड वाईल वी हॅव ओनली 2. तर इथे आकाशाचा रंग निळाच का असतो आणि स्पायडर एक हा किडा आहे, तर त्याला 8च पाय का असतात? त्याचबरोबर आपल्याला 2च पाय का आहे? असे अनेक प्रश्न कवीच्या मनात आहेत. आणि इथे मुलांना एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. इथे प्रत्येक सजीव प्राणी वेगवेगळा आहे, प्रत्येकाचे गुण वेगवेगळे आहेत. आणि आता अजून काय कवीला प्रश्न पडलेत, चला तर मग पाहूया. आता इथे पहा, प्रत्येक माणूस वेगवेगळा म्हणजे आता जसे माझे कान नाक डोळे आहेत तसे तुम्हालाही कान नाक डोळे आहेत, पण त्यांचा आकार म्हणा, त्यांचा रंग किंवा त्याची ठेवण, ते सगळं वेगवेगळं असतं. तसंच अगदी प्राणी आणि पक्ष्यांमध्येही अगदी तसेच आहे. चला तर मग पुढे पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर इज हाऊ इट केम टू बी. द बन्नीज ब्युरो म्हणजे सशा. बन्नीज मीन्स सशांची पिल्ले. ब्युरो मीन्स बे. अंडरग्राउंड वाईल बर्ड्स लिव्ह इन ए ट्री. तर इथे मला एका गोष्टीचे आश्चर्य वाटते. इज हाऊ इट कम टू बी. हे असे कसे झाले असेल? दॅट बन्नीज ब्युरो अंडरग्राउंड. ससे जमिनीखाली बीळ करून कसे राहतात? जमिनीखाली बीळ करून कसे राहतात? त्याचबरोबर बर्ड्स म्हणजे पक्षी झाडावर कसे राहतात? त्याचबरोबर अनेक जे तुम्हाला तर माहीत आहेत, पक्षी किंवा प्राणी काही जंगलांमध्ये राहतात, काही बिळांमध्ये राहतात. तसेच आता तुम्ही सांगा, तुमच्या मित्रांचे आणि तुमचे घर एकच आहे का? नाही ना. तसेच प्राण्यांचे घर काय असते? वेगवेगळे असते. त्यामुळे ससे बिळात राहतात, पक्षी झाडावर राहतात. आणि कवी शेवटच्या स्टांजामध्ये काय बोलतोय आपण पाहूया. वन थिंग दॅट आय वंडर इज वाय वी वंडर वाय अबाउट द वंडर्स ऑफ अर्थ दॅट फिल्स द सी अँड स्काय. आता इथे कवीला आणि काय प्रश्न पडत आहेत की आपण इतके प्रश्न विचारतो तर पृथ्वीवर सुंदर अद्भुत गोष्टींबद्दल. दॅट फिल्स सी अँड द स्काय.
ज्या समुद्रात आणि आकाशात भरलेल्या आहेत. तर मुलांनो, कवी एकच सांगायचा प्रयत्न करत आहे की प्रश्न विचारणे ही एक चांगली सवय आहे. प्रश्न विचारल्यामुळे आपल्याला उत्तर मिळून आपण नवीन गोष्टींची माहिती घेतो, आपण त्या शिकतो. प्रश्न विचारल्यामुळे काय होतं, आपले ज्ञान वाढते. त्याचबरोबर मित्रांनो, जेव्हा आपण एखाद्या गोष्टीबद्दल कुतूहल दाखवतो तेव्हा काय होतं, त्या गोष्टींबद्दल आपल्याला जास्तीची माहिती मिळत असते. तर अशी ही सुंदर कविता अगदी सोप्या भाषेतून मी एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न केला आहे. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की दाबा. धन्यवाद. भेटूया एका नवीन व्हिडिओसहित.